शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय जारी। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन। ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफी होणार। महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांचा एकत्रित निर्णय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा। रवींद्र चव्हाणांच्या सूचना। सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा बंड अखेर शमलं। छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीमधून आज मुलाचा अर्ज मागे घेणार। मुख्यमंत्र्यांकडून अंतर्गत वादावर मार्ग काढण्याचं आश्वासन। वर्षावरील भेटीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया। माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती। महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट। तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का? कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला। मुलीचा अर्ज मागे घेतल्यानंतर दळवींची नाराजी। बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी। मात्र गीतेबंधूंची भेट झालीच नाही। गीतेबंधू अर्ज मागे घेतील, मंत्री उदय सामंतांना विश्वास। पुणे विधान परिषद निवडणुकीमधून राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंची माघार। आज डमी अर्ज मागे घेणार। विक्रम काकडेंच्या भेटीनंतर नाराजी दूर। सुनेत्रा पवारांकडून भविष्यात संधी देण्याचं आश्वासन। टिंगरेंची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये 3 मतदारसंघात मवियाचा एकही उमेदवार नाही। नाशिक, अहिल्यानगर, यवतमाळमध्ये मवियाची जागा रिकामी। उमेदवारांनी अर्ज न भरल्याचा प्रकार। महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी मुंबईमध्ये एल्गार। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन। देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार। वर्षभरात मोदी सरकार पडणार। देशात आणीबाणी लागू होणार। आर्थिक संकटावरून राहुल गांधींचा मोठा दावा। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट। तृणमूलचे 80 पैकी 60 आमदार फुटले। 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी। रुद्रब्रत बॅनर्जी बंगालचे नवे विरोधी पक्षनेते। पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप। ममता बॅनर्जींचे विश्वासू फिरहाद हकीम यांच्याकडून महापौर पदाचा राजीनामा। तर अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीची धाड। 60 आमदारांच्या बंडानंतर ममतांना दुसरा मोठा धक्का। पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये आणखी 4 पोलीस निलंबित। आतापर्यंत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागामधील 29 जणांचं निलंबन। तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या। राज्यात एटीएस पथकाची मोठी कारवाई। नांदेड, परभणी, श्रीरामपूरमधून संशयित तरुण ताब्यात। पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर आणि गँगस्टरच्या संपर्कात असल्याची माहिती। संशयित तरुणांची चौकशी सुरू। तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारताच एफडीए ऍक्शन मोडमध्ये। 6 दिवसांमध्ये राज्यभरात 203 संस्थांवर धडक कारवाई। आतापर्यंत 86 आस्थापना सील। राज्यभरातून 102 जणांना अटक।